ह्या बाईकचं इंजिन 40 PS आणि 40 NM टॉर्क तयार करते. म्हणजे काय करते? PS आणि NM म्हणजे काय? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठमोळा चॅनल सफर विथ विवेकमध्ये. मित्रांनो, आपण जनरली बाईकच्या स्पेकमध्ये बघतो की 40 PS 40 NM टॉर्क तयार करते. म्हणजे काय करते? तर PS म्हणजे पॉवर, इंजिनचा पॉवर. हा एक जर्मन वर्ड आहे, त्याचं प्रोनाउन्सिएशन काय मला येत नाही. तर बाईकच्या इंजिन किती स्पीडने पळू शकतं किंवा किती स्पीड तयार करू शकतं, किती स्पीड परफॉर्मन्स देऊ शकतं, म्हणजे PS. आणि NM म्हणजे न्यूटन मीटर, म्हणजे टॉर्क, जे काल आपण बघितलं. तर गाडी किती इन्स्टंटली पुलिंग करू शकते, किती खेचू शकते. KTMमध्ये PS चांगला आहे म्हणून KTMचा स्पीड परफॉर्मन्स चांगला आहे. तसं हिमालयनमध्ये टॉर्क चांगला आहे, म्हणजे 40 NM टॉर्क तयार करते म्हणून त्याची टुरिंग कॅपॅसिटी, ॲडव्हेंचर कॅपॅसिटी चांगली आहे. तर PS म्हणजे जनरली स्पीड परफॉर्मन्स आणि NM म्हणजे गाडी किती इन्स्टंटली पुलिंग करू शकते. यापेक्षा चांगलं कुणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. चला, थँक्यू.